बौद्ध विद्यार्थिनी यशश्री शिंदे या युवतीची निर्घुण हत्या झाल्याची मानवतेला कलंक लावणारी घटना उरणमध्ये नुकतीच घडली होती. त्या दिवंगत यशश्री शिंदेच्या घरी आज उरणमध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी भेट देऊन शोकाकुल शिंदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दिवंगत यशश्री शिंदे यांचे वडील कंत्राटी कामगार असून तिला 2 बहिणी आहेत. त्यातील मोठ्या बहिणीला समाज कल्याण विभागातर्फे तातडीनं चांगली नोकरी मिळवून देण्याची सूचना नामदार रामदास आठवले यांनी रायगड जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना यावेळी दिली. यशश्री शिंदे यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली. महिला अत्याचार, बलात्कार आणि हत्या रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा करून फाशीची शिक्षा करण्याचा कठोर कायदा केलाय, तरी असे निर्घुण प्रकार घडत आहेत. फाशीची शिक्षा असणारा कठोर कायदा असताना लव्ह जिहादसाठी नवीन कायद्याची गरज नाही आणि लव्ह जिहाद हा प्रकार आपण मानत नाही, असं नामदार रामदास आठवले यावेळी म्हणाले.